हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरती मी ऋषिकेश डोके, एक मराठी मूव्ही रिव्ह्यूवर. तर सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ. तर भाई लोक 2015चा तो काळ आठवतोय जेव्हा देऊळबंद सिनेमा बॉक्स ऑफिसवर तब्बल 20 कोटीचा छप्पर फाड कमाई केली होती. पण आज 2026मध्ये जिथे कोणत्याही मराठी सिनेमाला 20 कोटीचा आकडा गाठणं कठीण झालं आहे, तिथे 2015मध्ये या सिनेमाने इतिहास रचला होता. आणि आता तब्बल 11 वर्षानंतर डायरेक्टर प्रवीण तरडे आपल्याला पुन्हा त्याच सफरवर घेऊन आलेत, देऊळबंद पार्ट 2 सोबत. मी हा सिनेमा माझ्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला. खरं सांगू ना गाईज, तर खूप कमी असे सिनेमा असतात जे बघून माझ्या डोळ्यातून पाणी येते, पण या सिनेमाने ते कमाल करून दाखवली. सगळ्यात आधी एक मोठा डाऊट क्लिअर करतो, पार्ट 2 पाहण्यासाठी पार्ट 1 पाहणे गरजेचं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हा एक स्पिरिच्युअल सिक्वल आहे, त्यामुळे दोन सिनेमांच्या गोष्टीचा आपसात काही डायरेक्ट संबंध नाही आहे. पार्ट 1मध्ये आपण सायन्स वर्सेस अध्यात्म पाहिलं होतं, जिथं काश्मीर महाजनांनी एका नास्तिक सायंटिस्टच्या रोलमध्ये होते. पण पार्ट 2मध्ये मेकर्सने सगळी गेमच पलटवली. इथे गोष्ट कोणत्याही सायंटिस्टची नाही, तर ती आपल्या शेतकऱ्यांची आहे. या सिनेमाची कथा विणली गेली आहे संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर मुद्द्यावर. सिनेमाची सुरुवात एकदम गोड आणि हलकी फुलकी आहे. पहिले 30 मिनिटं सिनेमा छान कॉमेडीतून तुम्हाला खळखळून हसवेल. पण जसा सिनेमाचे 30वा मिनिटं येतो आणि स्क्रीनवर झाडाला लटकलेली पहिली बॉडी दाखवली जाते ना, बॉस लिटरली आतून सगळं हादरून जातं आहे. सुरुवातीच्या 30 मिनिटात जे काय हसणं खिदळणं सुरू होतं ते एका सीनला पाहून तुमच्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी येऊ लागेल. सिनेमाचा थेट मुद्द्यावर घाव घालतो की जे धान्य आपण पैसे मोजून घरी आणतो ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा खरा मोबदला मिळतो का? आता बोलूया त्या लेडीबद्दल, जिने हा अख्खा सिनेमा आपल्या खांद्यावर पेलला आहे, स्नेहल तरडे. भावांनो, खरंच सांगतो, हा मी पिक्चर बघितल्यापासून या स्नेहल तरडेचा मी कट्टर फॅन झालो आहे. एक पीडित शेतकरी महिला त्यांनी ज्या ताकदीने साकारली ना, ती फक्त थिएटरमध्ये बघूनच आजमावण्यासारखी आहे. कथेचा ट्विस्ट बघा, जेव्हा स्वतः देव स्वामी समर्थ तिच्या समोर येतो तेव्हा सुद्धा ती त्याची अशी परीक्षा घेते की तुम्ही थक्क व्हाल. मेकर्सकडून नक्की असेल, थिएटरमध्ये सबटायटल्स हवे होते. हा इतका सुंदर सिनेमा आहे की तो पेन इंडिया ऑडियन्सने पाहिला पाहिजे. जो प्लीज मेकर्स सबटायटल्स नक्की प्रोव्हाइड करा, कारण की आपला जर मराठी इंडस्ट्री आहे ना, ते बाहेर पण गेली पाहिजे ना. सर्वांनी सिनेमा बघितले पाहिजे, तेव्हा तर खरी मज्जा आहे. तर ओव्हरऑल बाई लोक, माझ्याकडून देऊळबंद पार्ट 2 मिळतात तर आरामशीर 4.5 स्टार, 5 स्टारपैकी मतलब 4.5 स्टार. तर नादच करत नाही. हा फक्त एक सिनेमा नाही, हा एक निक्कळ इमोशनल प्रवास आहे, जो तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत थिएटरमध्ये जाऊन अनुभव केला पाहिजे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिनेमा संपताच सीटवरून उठून पळून जाऊ नका. सिनेमाच्या शेवटी एक खूपच जबरदस्त मिड क्रेडिट सीन आहे, ज्यामध्ये तुम्हाला पार्ट 1चा कन्सेप्ट दिसेल आणि सोबतच देऊळबंद 3चं ऑफिशियल टायटलसुद्धा अनाऊन्स केलं गेलं आहे. त्यामुळे हा स्पेशल अजिबात मिस करू नका. तर मग वाट कसली बघताय, जा पूर्ण फॅमिलीसोबत जाऊन हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बाकी तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भावांनो, मी जातो. राम राम.